नवी मुंबई महानगरपालिकेचे कार्यकारी अभियंता प्रवीण गाडे यांच्यावरती नेरूळ पोलीस स्टेशनमध्ये FIR झाला त्या बाबतीत आज पत्रकार परिषद होती। आम्ही पोलीस आयुक्त, गृहमंत्री, आमचे नगरविकास मंत्री एकनाथजी शिंदे साहेब, तसेच पोलीस आयुक्त, सहाय्यक आयुक्त आणि वरिष्ठ पोलीस सगळ्यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे। 2 दिवसापूर्वी सहाय्यक आयुक्त भुजबळ साहेब यांनाही भेटलो, त्यांच्याही चर्चा झाली। त्यांनाही सांगितलं, साहेब आपण चुकीच्या पद्धतीने FIR मध्ये गाडे यांचं नाव लिहिलेलं आहे, आपण गाडे हे नाव आणलं कुठून? त्यांनी सांगितलं महापालिकेने दिले, तर महापालिकेचा कागदही मी त्यांना दाखवला की महापालिकेच्या कागदामध्ये कुठेही उल्लेख नाही की गाडे यांच्यावरती गुन्हा दाखल करा म्हणून, कुठेही नाहीये। आम्ही कळवतो, अहवाल करून आम्ही तुम्हाला कळवतो असं दिले, पण तरी पण पोलिसांनी का यांचं नाव घेतलं, राजकीय दबावापोटी घेतलं का, याविषयी ही पत्रकार परिषदेतून याविषयी आम्ही पोलीस आयुक्तांना तक्रारी केली की बाबा ज्यांनी गाडे यांचं नाव टाकलं तर संबंधित पोलीस स्टेशनचे अधिकारी यांच्यावर कारवाई करा आणि 2 ते 5 दिवसात भुजबळ साहेबांनी सांगितलं आम्ही यांचं नाव वगळण्यासाठी आम्ही प्रयत्न करू। जर ते प्रयत्न नाही झाले तर आम्ही थेट पोलीस स्टेशनच्या बाहेर आंदोलन, सर्व कर्मचारी अधिकारी आंदोलन करणार। ज्यांनी त्यांच्यावरती गुन्हा दाखल केलाय त्या कुटुंबाशी तुम्ही संपर्क साधा? तेव्हा कुटुंबाशी संपर्क साधून आमच्या शिवसेने नेते आमचे किशोर पाटकर साहेब शिवसेने जिल्हा प्रमुख आहेत, त्यांनी मदतही केली ना, त्यांनी जर केलं ना, आम्ही त्यांना मदतही केली आहे आमच्या पक्षाच्या माध्यमातून। मदत करणं आणि त्यांनी जे गाड्यांवरती जो आरोप केला गेलेला आहे त्याचे ते कोणाच्या दबावाखाली केला, राजकीय दबाव? आता ते कसं आहे, त्यांना मी संवाद साधणं त्या कुटुंबाशी योग्य नाहीये, कारण की त्यांना जी मदत करायची केली आणि त्यांना पण माहिती आहे आणि त्यांना माहीतच नाही की गाडीवर करायचं का ते आयुक्तांना करायचं। मग त्यांनी जर करायचं तर मग आयुक्तांवर करायची होती आणि पोलिसांनी करावं होतं, कोण माहीत नाही ना। नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे यांच्यावर गुन्हा दाखल असं यायला पाहिजे होती बातमी, मग ती का नाही आली? कार्यकारी अभियंताच का आले? ती यायला पाहिजे होते नाव, त्यांचं नाव यायला पाहिजे। जबाबदार नवी मुंबईमध्ये घटना घडली तर पहिला जबाबदार कोण असतो? आयुक्त, महापौर, मग त्यांचं नाव लिहायला पाहिजे होतं, महापौरावर गुन्हा दाखल करायला पाहिजे होता, मग का नाही केलं? संबंधित बाबा महापौर, प्रथम नागरिक महापौर जबाबदार, प्रथम नागरिक आयुक्त जबाबदार, त्यांच्यावर करायला पाहिजे होता, मग कार्यकारी अभियंता गाडीवरच का? या संदर्भात आम्ही पोलिसांनी निवेदन खुलासा मागितलेला आहे आणि नाही जर केलं तर आम्ही तीव्र आंदोलन आम्ही संघटनेच्या माध्यमातून करणार आहोत। साहेब, त्या दिवशी 2 दुर्दैवी घटना घडलेल्या, त्याच्यामध्ये असं होतं की प्रत्येक पक्षांनी आंदोलनं वगैरे केली, त्याचं प्रेशर आयुक्तांवरती आलं होतं म्हणून। बघा, घटना पावसाळ्यामध्ये घटना घडत राहतात, प्रेशर येणार, प्रत्येकाचं पक्षाची भूमिका असते, तो आंदोलन करतो। पण मी तुम्हाला सांगतो, हे आयुक्त आणि सत्ताधारी हे एकत्र आहेत, हे फक्त दाखवतात की बाबा विरोधक आम्ही या गटाचा त्या गटा, अजिबात नाही, संगनमतानेच कारवाई करतात ते। माजी महापौर सुद्धा जेडी सुतार जे शिरोण्याचे नेतृत्व करतात, काही त्यांचा राजकीय दबाव तर नसावा याच्यामध्ये? आता माजी महापौर आहे का आजी महापौर आहे हे पोलीसच सांगतील आणि मग आम्ही पोलिसांना सांगितलं तुम्ही 2 दिवसात FIR मध्ये नाव कमी करा, वगळा, नाहीतर आम्ही आंदोलन करणार आणि आम्हाला कळू द्या की राजकीय दबाव कोणाचा आहे। राजकीय दबाव कळलाच पाहिजे, कारण की अशाने अधिकारी कोणी काम करणार नाही। आज ज्यावेळी महापालिका कळवते तुम्हाला की आम्ही या महापालिकेच्या पत्रावर त्यांनी केले, मी तर एका अधिकाऱ्याला विचारलं, साहेब नाही ते अधिवेशनात कळवलं असेल नाव, अधिवेशनात नाव कळवलं की प्रवीण गाडेंना निलंबित केलं म्हणून आम्ही त्यांचं नाव टाकलं। म्हणजे जर पालकांनी नाव नाही सांगितलं प्रवीण गाडे म्हणून, जर पालकांना सांगायचं पालक डायरेक्ट बोलले असते ना आयुक्तांवरच करा म्हणून, मग मी त्यांना म्हणलं साहेब आपण जबाबदार अधिकारी आहात, तुम्ही डायरेक्ट आयुक्तांवर करायचं होतं ना, व संबंधित नवी मुंबई महापालिका आयुक्त कैलास शिंदे हे जबाबदार आहेत, हे करा ना तुम्ही तसं। मग कैलास शिंदे जबाबदार का नाही धरत तुम्ही? मग एखादा एक दलित समाजाचा अधिकारी याला टार्गेट करण्याचं सत्ताधारीने आयुक्त काम करत आहेत। म्हणजे तुम्ही म्हणताय गाडे दोषी नाही? बघा, गाडेचा दोष सिद्ध झालाय का? गाडे हे झोन 1 चे कार्यकारी अभियंता आहेत, झोन 1 चे, त्यांच्या नेरूळ विभागामध्ये जेई डिपोटी आहेत, वाशी विभागामध्ये आहेत, बेलापूर, आणि जर खरोखर तर दोषीचा अहवाल येऊ दे ना, असेल तर करा ना कारवाई, पण त्याच्या अगोदरच बरं महापालिका कारवाई करते, महापालिकेने त्याने केलं, मग पोलिसांनी नाव कसं काय घेतलं? हे पोलीस गुन्हा कशी नोंदवू शकतात? पोलिसांना गुन्हा नोंदवायला महापालिकेची परवानगी तर लागते,
गाडे डॉक्टरांवर कारवाई करावं म्हणून शिवसेनेचा राजकीय पक्षाने आयुक्तांवर प्रशासनावर दबाव आणला होता. अबा दबाव आता बघा, प्रत्येक जण पक्ष पत्रकार महोदय, प्रत्येक जण पक्षाचा कार्यकर्ता त्याच्या अँगलने विचार करून करत असतो की बाबा ह्याच्यावर काही पक्षाच्या लोकांनी सांगितलं आत्ताच्या आता निलंबन आमचं झालं पाहिजे आणि आयुक्त निलंबनाची ऑर्डर ते हातात देतात. म्हणजे आता हा दबाव समजायचा की संगनमत समजायचं? राजकीय दबाव का? आयुक्त सांगतात त्या राजकीय पक्षांना की बाबा आंदोलन करा तुम्ही याच्या विरोधात. म्हणजे हे सगळं मिळून जाळून मिलेजुले काम आहे आणि सत्ताधारी आणि आयुक्त हे एकत्रच आहेत. कामगार संघटना येणाऱ्या का आता ते त्यांनी सांगितलंय 2 दिवसाचा वेळ द्या, ते काम काढायचं काम नाही केलं तर बघा कोर्टाचा मार्ग पण आम्ही अवलंबू, आंदोलन पण करायचं आम्ही मागे हटणार नाही. पण आम्ही 2 दिवस वाट पाहणार आहे आणि कारवाई नाही झाली तर स्वतः आम्ही रस्त्यावर उतरून आम्ही पोलिसांना दाखवू की बाबा संबंधित आपण चुकीच्या पद्धतीने काम केले, उद्या त्या माणसाने उद्या बदनामी पोटी जर आत्महत्या केली, काय केले याला जबाबदार पण पोलीस असतील. आज त्याची एवढी मोठी बदनामी झाली फक्त त्यांच्या चुकीच्या कारणामुळे झाली. मग याचं भेटून आम्ही सर्व मुख्य गृहमंत्र्यापासून एकनाथ शिंदे सगळ्या पद्धतीने आम्ही निवेदन वगैरे दिलेलं आहे आणि तेच विषय खुलासा करण्यासाठी मी आज तुमच्याशी म्हणजे हा संवाद साधतोय. कारण की महापालिकेचं पत्र पण आहे 8/7चं पत्र आहे. त्या पत्राच्या आधारे त्यांनी केलं, त्याच्यात कुठेही प्रवीण गाडे हे नाव नाहीये.